Okay, we will start with design of two-way slab. In this problem only, I will try to explain you all the possible variations that may come in the exam related to two-way slab. Okay, in that particular step, फॉर एक्झाम्पल एखादी स्टेप आहे ज्याच्यामध्ये मला काहीतरी व्हेरिएशन भेटणार आहे सममध्ये. सो आय विल मेक शुअर की आय एम हायलायटिंग दॅट इन दॅट पर्टिक्युलर स्टेप की बाई ह्याच्यात असं नाही असं सॉल्व करायचं जर क्वेश्चनमध्ये असं दिलेलं असेल तर. ठीक आहे. सो वी विल लुक इन टू इट वन बाय वन. डोंट पॅनिक ॲज ऑफ नाव. आय विल लेट यू नो की वॉट ऑल आर द व्हेरिएशन्स कसे दिसतात ते. मग ते व्हेरिएशन्स असतील तर आपण कसं सॉल्व केला पाहिजे समजा. ठीक आहे. So here we have a sum. Design a RC slab, reinforced concrete slab for a room measuring 5 meter into 6 meter. Of course room एवढ्याची आहे तर यात slab पण तेवढाचाच बसणार. So that is eventually the size of the slab. The slab is to be cast monolithically over the beams, with the corners held down. The width of the supporting beam is 230 mm. As I told you in this one way slab कि 230 mm अगर नहीं भी दिया है तो भी 230 mm ही लेने का. The slab carries superimposed load of 3 kN per meter square. You know that कि ये superimposed load का मतलब तुम्हारा live load होता है. And they have told you to use M20 and Fe415 grade of steel. Fantastic. तो ये ऐसा प्रॉब्लेम है. ठीक है. क्वेश्चनमध्ये इथे मोनोलिथिकली लिहिलं आहे. कधी कधी मोनोलिथिकलीच्या जागी सिम्पली सपोर्टेड येतं किंवा कधी कधी काहीच नाही लिहून येत. ठीक आहे. मोनोलिथिकली लिहितील किंवा काहीच नाही लिहितील त्याला एका प्रकारे सॉल्व करतो आपण. आणि सिम्पली सपोर्टेड लिहून येतील त्याला एका वेगळ्या प्रकारे सॉल्व करतो. सो सध्या मोनोलिथिकली लिहिलं आहे. कदाचित इथे उद्या जाऊन काही नसतं दिलं तरी पण तीच प्रोसेस असते जी आपण या सममध्ये फॉलो करणार आहे. ओके, फॅन्टॅस्टिक. चलो, स्टेप नंबर 1. तुम्हाला वन वे स्लॅब जर तुम्ही बघितला असेल याच्या आधी मी सजेस्ट करेन की तो बघाच, नंतर हा बघा व्हिडिओ. स्टेप नंबर 1 टेल्स अस टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ स्लॅब. ठीक है, टाइप ऑफ स्लॅब कौन सा है. सो फॉर दैट वी रिक्वायर अ रेशियो जिसको अपन एस्पेक्ट रेशियो बोलते हैं, LY/LX. बरोबर. इथे 5 मीटर इंटू 6 मीटर लिहिलं आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलायचो की लॉंगर स्पॅन इज LY. मग 6 मीटर मोठा आहे तर LY बिकम्स 6 मीटर्स. LX is 5 meters. Then we take the ratio LY/LX, which is 6/5, comes out to be 1.2. So LY/LX is less than 2 over here. The slab is a two-way slab. कारण आपण बघितलेलं स्टार्टिंगलाच की जर 2 पेक्षा हा रेशो मोठा आला तर इट्स अ वन वे स्लॅब. 2 पेक्षा हा रेशो छोटा आला तर इट्स अ टू वे स्लॅब. ठीक आहे. सो दॅट एंड्स आर प्रिटी मच स्टेप नंबर 1. इट्स व्हेरी इझी अँड सिमिलर टू वन वे स्लॅब. Yes, you must remember step number 2 that we used to do in our one-way slab. स्टेप नंबर 2 असायची ट्रायल डेप्थ ऑफ स्लॅब काढणं. मी तुम्हाला बोललेलो प्रत्येक व्हेरिएशन मी कवर करणार आहे ह्याच एकट्या सममध्ये. सो इकडे एक व्हेरिएशन आपल्याला भेटतो. सगळ्यात पहिले ना ही स्टेप चालू करायच्या आधी टू वे स्लॅब जेव्हा आपण सम असेल टू वे स्लॅबचा तेव्हा गपचूप पेज नंबर 39वर यायचं. ठीक आहे, पेज नंबर 39वर इथे ना काहीतरी लिहिलं आहे. हा सेकंड क्लॉज रीड करा. पेज नंबर 39 हा आहे सेकंड क्लास. फॉर अ टू वे स्लॅब ऑफ शॉर्टर स्पॅन अप टू 3.5 मीटर विथ माइल्ड स्टील रिइन्फोर्समेंट द स्पॅन टू ओवरऑल डेप्थ रेशियो given below may generally be assumed to satisfy the vertical deflection limits for loading class up to 3 kN per meter square. In simply supported slabs that value is 35. ही बेसिक व्हॅल्यू आहे. अँड फॉर कंटिन्युअस स्लॅब इट इज 40. आपण जनरली सिम्पली सपोर्टेड स्लॅब्स घेतो. सो दे से की जर तुमचा स्पॅन शॉर्टर स्पॅन 3.5 मीटरच्या पेक्षा कमी आहे, लाईव्ह लोड 3 kN per meter स्क्वेअरपर्यंत आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, त्यावेळेला तुमचा जो फॉर्म्युला आहे तो असा असला पाहिजे. स्पॅन अपॉन इफेक्टिव्ह डेप्थ इज इक्वल टू 35 इंटू 0.8. तुम्ही बोलाल सर 0.8 कुठून आला? क्लॉजमधूनच आला. फॉर हाय strength deformed bars of grade 415, the value given above should be multiplied by 0.8 and that is why I have multiplied 35 by 0.8. पण हा क्लॉज कधी ॲप्लिकेबल आहे? जर मी तुम्हाला विचारलं व्हेन इज दिस क्लॉज ॲप्लिकेबल, जेव्हा शॉर्टर स्पॅन म्हणजेच LX इज अप टू
3.5 मीटर्स किंवा 3.5 मीटरपेक्षा कमी. ठीक आहे. इट इज अप टू 3.5 मीटर्स किंवा लेस दॅन 3.5 मीटर्स और इक्वल टू 3.5 मीटर्स LXची व्हॅल्यू. अँड लाईव्ह लोड इज अप टू 3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही हा क्लॉज वापरू शकता, नाही तर नाही. ठीक आहे. आपल्या केसमध्ये ह्याला वापरू शकतो का आपण? आपला सम बघा. आपला हा जो 5 मीटर आहे हा LX आहे. कॅन आय से 5 मीटर म्हणजे 3.5 मीटरपेक्षा मोठा झाला. ह्या दोघांना पण सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. दोन्ही कंडिशन एकसाथ सॅटिस्फायला पाहिजे. एक होतोय एक नाही होत असं चालत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या सममध्ये लाईव्ह लोड तर 3 आहे, म्हणजे हा क्लॉज तर सॅटिस्फाय होतो आहे. बट शॉर्टर स्पॅन इज 5 मीटर, तो 3.5 मीटरपेक्षा मोठा आहे. सो इट इज नॉट गेटिंग सॅटिस्फाईड. बरोबर. सो इन दॅट केस दिस क्लॉज इज नॉट ॲप्लिकेबल टू अवर सम. मी इथे लिहिलं. बट इन अवर प्रॉब्लेम क्लॉज सेज LX शुड बी अप टू 3.5 मीटर अँड लाईव्ह लोड अप टू 3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ते मी तुम्हाला आता रीड पण करून दाखवलं. दिस क्लॉज इज नॉट ॲप्लिकेबल देअर सिन्स LX इज ग्रेटर देन 3.5 मीटर्स. क्योंकि वो 5 मीटर है तो 3.5 मीटर से तो बड़ा आ गया. मतलब ये क्लॉज अपने केस में एप्लीकेबल नहीं है. ओके. नाउ व्हाट टू डू. इसके आगे वैसे ही करने का जैसे अपन ने किस में अपन ने सॉल्व किया था, वन वे स्लैब में सॉल्व किया था. ओके. आय हॅड टॉट यू अप टू दिस पार्ट. नाव द फर्दर पार्ट. ह्याच्या पुढे मी तुम्हाला बोललेलो की वी विल डू इट अकॉर्डिंग टू वन वे स्लॅब. हाच फॉर्म्युला मी वन वे स्लॅबच्या स्टार्टिंगला लिहिलेला. स्पॅन अपॉन इफेक्टिव्ह डेप्थ इज इक्वल टू बेसिक व्हॅल्यू इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर. मी ते अज्युम द पर्सेंटेज ऑफ स्टील केलं 0.2%. तुम्ही लास्ट टाईमसारखं 0.3 घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हा मॉडिफिकेशन फॅक्टर कुठून काढला तर तुम्हाला आठवत असेल एक चार्ट होता, फिगर नंबर 4 ज्याला बोलतो आपण. इथे जेव्हा 0.2 सिलेक्ट करता तेव्हा तुमच्या ही मधली लाईन ॲक्टिवेट होते. आणि तुम्हाला माहिती आहे की ग्रेड ऑफ स्टील आपला 415 आहे, त्यासाठी हा सेकंड लास्ट लाईनचा कर्व आपल्यासाठी ॲप्लिकेबल होतो. तो यू टेक 0.2 अप टू दिस सेकंड लास्ट लाईनचा कर्व. तो इथे कुठेतरी जाऊन इंटरसेक्ट होईल 1.6च्या वरती. 1.6ची लाईन इथे, हा 1.8चा आहे, त्याच्यामध्ये आहे हे, तो इट इज़ 1.7. ठीक आहे. तो मॉडिफिकेशन फॅक्टर उसके लिए मैंने 1.7 लिया. त्याच्याच बाजूच्या पेजवर म्हणजेच पेज नंबर 37वर इथे लिहिलेलं आहे की बेसिक व्हॅल्यूज फॉर अ सिम्पली सपोर्टेड स्लॅब इज 20. आता नेहमी काही पण दिलेलं नसेल तर आपण इथे सिम्पली सपोर्टेड स्लॅबचीच व्हॅल्यू 20 अशी घेतो. भलेही क्वेश्चनमध्ये सिम्पली सपोर्टेड लिहिलेलं असू दे, नाही तर नको असू दे. ठीक आहे. सो बेसिक व्हॅल्यू इज ऑलरेडी अज्युम्ड ॲज 20. स्पॅन कुठला घ्यायचा तर तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं की स्पॅन इज टेकन ॲज द शॉर्टर स्पॅन. ऑलवेज रिमेंबर दॅट. द स्पॅन इज टेकन ॲज द शॉर्टर स्पॅन. आता हे मी नाही बोलत बॉस, इथे ना क्लॉजच बोलतो आपला. आय एस क्लॉजच बोलतो. पेज नंबर 39. फॉर स्लॅब्स स्पॅनिंग इन 2 डायरेक्शन द शॉर्टर ऑफ द 2 स्पॅन्स शुड बी यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द स्पॅन टू इफेक्टिव्ह डेप्थ रेशिओ. ठीक आहे. तर शॉर्टर स्पॅनलाच आपण घेणार फॉर कॅल्क्युलेशन. सो इन वन वे स्लॅब ॲज वेल ॲज 2 वे स्लॅब, डोंट वरी अबाउट दॅट. तो शॉर्टर स्पॅन इज 5 मीटर, तर 5000 mm येणार तो. अपॉन D इज इक्वल टू बेसिक व्हॅल्यू 20 इंटू मॉडिफिकेशन फॅक्टर 1.7. मी या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकल्या. डेप्थला अननोन ठेवला, इफेक्टिव्ह डेप्थ. आय गॉट द आन्सर एज 147 mm. त्याला राऊंड अप केला. आय गॉट इट एज 150. ही सेम स्टेप मी तिथे पण केलेली. अज्युम माइल्ड एक्सपोजर, मग कवरची व्हॅल्यू 20 - 5 15 mm होईल. अज्युम डायमीटर 10 mm बार्स. देन आपला कॅपिटल डीचा फॉर्म्युला यूज केला. स्मॉल d + 5/2 + कवर. हा फॉर्म्युला आपण LSM पासून स्टडी करत आलो आहे. सो इट्स व्हेरी मच शुड बी रिमेंबर्ड बाय यू. अँड कॅपिटल D आपल्याला इथून भेटला 170 mm. सो ये स्टेप नंबर 2 इधर खतम होत आहे. तुम्हाला वाटत असेल सर लय भली मोठी स्टेप आहे. नाही यार, इथे फक्त मी चेक करण्यासाठी एवढी सगळी रामायण महाभारत लिहिलं, त्यामुळे तुम्हाला लेंदी वाटत असेल. बट इट्स क्वाईट सिम्पल. ॲज म्हणजे आपण वन वे स्लॅबमध्ये केलं तेच कामधंदे इथे पण करतो आहे. ओके. सो दिस इज द ट्रायल डेप्थ ऑफ द स्लॅब डन अँड डस्टेड. Step number 2 done. Okay, we got the step number 3 as effective span. Same as we did in the one-way slab as well. We need to visit page number 34 for this. IS code, page number 34. ह्याच्यात एक clause लिहिला आहे, effective span. Simply supported beam or slab. The effective span of a member that is not built integrally with its support shall be taken as clear span plus the effective depth of the slab or the beam, or center to center of the supports, whichever is less. So here also I have written the same, effective span plus effective depth,
अँड सेंटर टू सेंटर ऑफ द सपोर्ट्स, ही व्हॅल्यू बेसिकली सेंटर टू सेंटर ऑफ द सपोर्ट्स आहे. सो अकॉर्डिंग टू दिस, लुक ॲट दिस, दिस इज द क्लिअर स्पॅन. हा सपोर्टच्या आतमधल्या डिस्टन्सला आपण क्लिअर स्पॅन बोलतो. क्लिअर स्पॅन म्हणजेच एलची व्हॅल्यू आहे 5000, विच इज द स्पॅन ऑफ द बीम, शॉर्टर स्पॅन घेतो आपण, प्लस डी इज 150, तर 5150 mm झाला. सेंटर टू सेंटर ऑफ सपोर्टचं काय स्टोरी आहे, सेंटर टू सेंटर सपोर्ट म्हणजे हे क्लिअर स्पॅन प्लस हा अर्धा डिस्टन्स आणि हा अर्धा डिस्टन्स, म्हणजे 230चा हाफ घ्यायचा आहे 2 वेळा. तो आय गॉट इट एज 5230 mm. आणि आता ह्यांच्यापैकी जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती आपल्याला चूज करायची आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या की हे जे मी लिहिलं आहे इट इज नथिंग बट सेंटर टू सेंटर ऑफ सपोर्ट्स. हे आपण वन वे स्लॅबमध्ये पण केलेलं. ह्यांच्यातली जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती मी चूज करायला गेलो तर 5150 mm इज द मिनिमम व्हॅल्यू. दॅट विल बी माय इफेक्टिव्ह लेंथ. ह्याला जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर तो 5.15 मीटर होतो. डन. इधर तक अपना स्टेप नंबर 3 भी हो गया. एंड यू कैन सी दैट देर आर नो मेजर चेंजेस इन द प्रॉब्लम. ठीक आहे, जास्त चेंज नाही झालं. इट्स ऑलमोस्ट मोर ऑर लेस सेम ॲज द वन वे स्लॅब. ओके, डन. Okay, now let's start with the load calculation part. Step number 4, load calculation. First of all, we need to identify our dead load. Dead load म्हणजे self weight of the slab पण बोलतो आपण, and it is denoted by gamma into capital D. Okay, आता gamma आपल्याकडे 25 आहे for RCC, unit weight बोलतो आपण त्याला, या weight density बोलतो, and it is denoted by 25 given by 25 kilonewton per meter cube. Capital D ची व्हॅल्यू आहे 170 mm. बट इकडे मला मीटरमध्ये पाहिजे, तर विल टेक इट ॲज 0.17. सो आय गॉट द डेड लोड ॲज 4.25. देन कम्स द लाईव्ह लोड. आता इथे ना एक टेन्शनवाला सीन असतो क्वेश्चनमध्ये, इथे व्हेरिएशन आहे. ठीक आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला कुठे कुठे व्हेरिएशन आहे त्या स्टेप्समध्ये सांगत जाईन. जिथे नाही सांगणार तिथे काहीच नाही, तसंच येतं ते प्रत्येक वेळेला, तो डोंट वरी. समजा हा लाईव्ह लोड इथे दिलेला आहे, क्वेश्चनमध्ये हा दिला आहे सुपर इम्पोज लोड इज 3 kN per meter square. बट समटाईम्स इट मे हॅपन की तुम्हाला हा लाईव्ह लोड दिलेलाच नसेल. ते लोक ना इथे मग काय करतात माहिती आहे, जो जिथे स्लॅब लावायचं आहे त्या बिल्डिंगबद्दल काहीतरी सांगतात. फॉर एक्झाम्पल ते लोक बोलतील की इट्स अ रेसिडेन्शियल बिल्डिंग. रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये तुम्हाला आठवत असेल की लाईव्ह लोड आपण 2 kN per meter square घेतो. ठीक आहे, कुठे आहे हे, रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये लाईव्ह लोडची व्हॅल्यू इट्स टेकन एज 2 kN per meter square. आणि पब्लिक बिल्डिंगमध्ये, पब्लिक प्लेसेसमध्ये, फॉर एक्झाम्पल स्टेअर केस आहे, पब्लिक प्लेस आहे, ठीक है, ऑडिटोरियम, ठीक है, ऐसे सब जगहों पे द पब्लिक किंवा जी लोक आहेत विच इज मोर, दॅट इज वाय टेक द लाईव्ह लोड ॲज 3 kN per meter square. सो डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन की तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय मेन्शन्ड आहे, यू शूड टेक द लाईव्ह लोड अकॉर्डिंगली. ठीक आहे, रेसिडेन्शियल दिली असेल बिल्डिंग तर 2 घ्यायचा, पब्लिक प्लेसेस दिलेल्या असतील तर 3 घ्यायचा. ठीक आहे, तर ही एक व्हेरिएशन आहे. हे तुम्ही वन वे स्लॅबमध्ये पण असंच अप्लाय करू शकता जर लाईव्ह लोड दिलेला नसेल तर. इट्स नॉट जस्ट फॉर 2 वे स्लॅब, इट्स फॉर वन वे स्लॅब ॲज वेल. फ्लोअर फिनिश लोड जनरली 0.6 to 1 घ्यायचा होता आपल्याला. मी लास्ट टाईम 0.75 घेतलेला, आता 1 घेतो आहे. इट्स ओके, द अज्युम्ड व्हॅल्यू इज विदिन द रेंज, सो इट्स फाईन. तो तुम्ही त्यांच्यामध्ये कुठल्या पण व्हॅल्यू घेऊ शकता, इट्स युअर चॉईस. द फ्लोअर फिनिश लोड इज रिटर्न ॲज 1, पण त्याच्या बाजूला अज्युम्ड आहे ती व्हॅल्यू हे लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, फॅन्टॅस्टिक. देन आय विल राईट टोटल लोड पर मीटर विड्थ. व्हेन आय से पर मीटर विड्थ म्हणजे 1 मीटर विड्थ. आणि त्यानंतर तुम्हाला कळत असेल की आपला जो युनिट आहे तो चेंज होतो. पहिले kN per meter square होता आणि आता युनिट झाला kN per meter, कारण मी त्यासोबत 1 मीटर विड्थ मल्टिप्लाय केली. ठीक आहे, सो या तिघांना ॲड करायचं, डेड लोड, लाईव्ह लोड अँड फ्लोअर फिनिश लोड, अँड आय गेट इट ॲज 8.25 kN per meter. नाउ इज़ द टाइम टू कैलकुलेट द फैक्टर्ड लोड. फैक्टर्ड लोड कितना आता है वो देखने का टाइम आ गया. फैक्टर्ड लोड इज जनरली कैलकुलेटेड बाय मल्टीप्लाइंग 8.25 विथ 1.5 से मल्टीप्लाई कर देते हैं. सो फैक्टर्ड लोड भी अपन को मिल गया विच इज़ डिनोटेड बाय WU, और इफेक्टिव लेंथ भी अपन को मिल गया इसके प्रीवियस स्टेप में विच इज स्टेप नंबर 3. सो इफ़ यू लुक द ऑलमोस्ट स्टेप नंबर 1, 2, 3 and 4 आर ऑलमोस्ट सिमिलर इन 2 वे स्लैब एज वेल. कुछ ज़्यादा वेरिएशन नहीं है. ठीक है, चलो, तो दैट्स इट फॉर स्टेप नंबर 4. Okay people, let's start with the factored bending moment. Step number 5. Step number 5 वन वे स्लॅबमध्ये खूप सोपी आहे. WL²/8 करा, फटाफट आन्सर येतं, काहीच टेन्शन नसतं मोमेंट काढताना. बट 2 वे स्लॅबमध्ये ह्याच्यात थोडेसे कॉम्प्लिकेशन्स आहेत. ओके, सो ह्याच्यात ना 2 फॉर्म्युले दिलेत मी, MUX आणि MUYचा. हे कुठून आलेत
तर पेज नंबर 91 IS 456/2000 इथे आहेत हे फॉर्म्युले. MX आणि MY लिहिलं मी, त्यांना MUX आणि MUY लिहिलं. अल्फा एक्स अल्फा वाय WW LX स्क्वेअर अपॉन आणि LX स्क्वेअर. ठीक आहे. तिथे LXच्या जागी आपण काय घेणार, इफेक्टिव्ह लेंथ घेणार दोन्हीकडे, दोन्ही फॉर्म्युलामध्ये. LX LY सॉरी इथे ना LY नाही लिहिलं पाहिजे, हिअर इट शुड ऑल्सो बी LX स्क्वेअर. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूज इफेक्टिव्ह लेंथ आहेत आपल्या, काही वेगळ्या नाही आहेत. फाईन. सो हे दोन्ही फॉर्म्युलेज आपल्याला भेटले. बट तुम्ही विचार करा की बॉस अल्फा एक्स आणि अल्फा वाय काढायचा कुठून. सर त्यासाठी आपल्याला ना मी इथे एक नोट लिहून दिली आहे पेज नंबर 91वरतीच. मी बोलतो की फॉर कॅल्क्युलेटिंग अल्फा एक्स अँड अल्फा वाय, इफ द क्वेश्चन मेन्शन्स मोनोलिथिकली, जसं आपला क्वेश्चन बोलतो मोनोलिथिकली, ऑर नथिंग म्हणजे काहीच नाही बोलत, तो काहीच लिहिलं नाही त्यांनी, ना मोनोलिथिकली ना सिम्पली सपोर्टेड, नथिंग, then you have to use table number 26 for your alpha x and alpha y. टेबल नंबर 26 म्हणजे हा मोठा टेबल. इथे तुम्हाला अल्फा एक्स आणि अल्फा वाय ह्या दोघांच्या व्हॅल्यूज भेटतात. बरं, ह्यांच्यात 9 केसेस आहेत. आपली कुठली, तर सगळ्यात शेवटची 4 डिस्कंटिन्युअसच असते प्रत्येक वेळेला, कारण आपण जो स्लॅब वापरतो तो डिस्कंटिन्युअस स्लॅब आहे. कंटिन्युअस स्लॅब तुम्हाला सध्या सिलेबसमध्ये नाही, नेक्स्ट सेमिस्टर्समध्ये कंटिन्युअस स्लॅब येईल. तो आपला इथे जी व्हॅल्यू आहे ना, ही वाली व्हॅल्यू, दिस इज ऑफ LY/LX. मग आपला LY/LX त्यांच्यातून चूज करायचा आणि त्या हिशोबाने आपली व्हॅल्यू चूज करायची फॉर 4 डिस्कंटिन्युअस. हे कधी, जेव्हा मोनोलिथिकली वगैरे लिहिलेलं असेल टेबलमध्ये तेव्हा. सेकंड केस मी बोलतो की इफ द क्वेश्चन मेन्शन सिम्पली सपोर्टेड, यूज टेबल नंबर 27. टेबल नंबर 27 म्हणजे हा इथे लिहिलं पण आहे की हे फक्त आणि फक्त सिम्पली सपोर्टेड ऑन 4 साईड्ससाठी आहे. तर त्यावेळेला अल्फा एक्स आणि अल्फा वाय अकॉर्डिंग टू LY/LX तुम्हाला इथून भेटून जातील. बरोबर. बरं, तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला की कुठला टेबल कधी वापरायचा. मी तुम्हाला बोललो की तुम्हाला व्हेरिएशन सांगत चालेल, दिस इज द व्हेरिएशन. जर समजा मोनोलिथिकली आलं तर टेबल 26 वापरायचा, 4 डिस्कंटिन्युअस. जर समजा सिम्पली सपोर्टेड आला तर टेबल नंबर 27 वापरायचा. दॅट्स इट. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढायला अल्फा एक्स अल्फा वाय, LY/LXची रिक्वायरमेंट आहे. आपला LY/LX आला आहे 1.2. मित्र इथे या पेज 1.2 हे बघ, LY/LXची व्हॅल्यू 1.2 आहे. मी तुम्हाला बोललो की 4 डिस्कंटिन्युअस घ्यायचं. तो LY/LX 4 डिस्कंटिन्युअससाठी आहे 0.072 अल्फा एक्स. दिस इज व्हॅल्यू ऑफ अल्फा एक्स. अल्फा वाय डायरेक्टली व्हॅल्यू दिली आहे 0.056. तर अल्फा वाय पण आला माझ्याकडे 0.056. बरोबर, अशी ही स्टोरी झाली. आता हे दोन व्हॅल्यूज फक्त मला ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचे आहेत. एकदा MUXच्या फॉर्म्युलामध्ये मी टाकला अल्फा एक्स 0.072 इंटू WUची व्हॅल्यू मगाशी लास्ट स्टेपमध्ये काढली 12.375 आणि इफेक्टिव्ह लेंथ विच इज 5.151 स्क्वेअर. आय गॉट द आन्सर एज 23.64. MUY काढायचा आहे 0.056. अगेन अल्फा वाय टाकला मी, परत WU 12.375 इंटू 5.151 स्क्वेअर. आय गॉट द आन्सर एज 18.387. ह्यांच्यातला मॅक्सिमम व्हॅल्यू चूज करायची विच इज 23.64 kN/मीटर. तर ही माझी मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट आहे ऑन द स्लॅब. बट ह्याच्या व्यतिरिक्त हे लय खूप सोपं कार्यक्रम झाला की मला LY/LX 1.2 भेटला. 1.2 भेटला, तो इथे अवेलेबल पण होता, मजा आली. पण जर समजा LY/LX हा एक्झॅक्ट इथे नसेल भेट, फॉर एक्झाम्पल 1.2च्या जागी माझे आन्सर आले 1.25. फॉर एक्झाम्पल इथे मी लिहितो आता व्हेरिएशन. ठीक आहे, समजा मी बोलतो की माझा LY/LX आला 1.25. तुम्ही शोधायला गेलात ह्या टेबलमध्ये, हां सर बोललेले 1.25 पाहिजे, तर इथे बघायचं, अरे 1.25 आहेच नाही, 1.2 आहे, 1.3 आहे, 1.25 इथे कुठेतरी मध्ये आहे यांच्या. मग आपल्याला इंटरपोलेट करायला लागेल. मी टेबल बनवतो कसा बघा, एका साईडला LY/LX लिहितो, एका साईडला अल्फा एक्स लिहितो. ही व्हॅल्यू 1.2 आणि 1.3च्या मध्ये आहे. 1.25 ही व्हॅल्यू बघा ना तुम्हीच, 1.2 आणि 1.3च्या मध्ये कुठेतरी 1.25 येईल. तर LY/LX 1.2, 1.3 आणि आपल्याला पाहिजे 1.25. अल्फा एक्सची व्हॅल्यू 1.2 जेव्हा असतो 4 डिस्कंटिन्युअस, तेव्हा अल्फा एक्स इज 0.072. मग मी इथे लिहितो 1.2च्या समोर 0.072. अल्फा एक्सची व्हॅल्यू जेव्हा LY/LX 1.3 आहे 4 डिस्कंटिन्युअस तेव्हा आहे 0.079.
मी इथे लिहितो 0.079 आणि इकडची व्हॅल्यू मला माहीत नाही एक्स. ही व्हॅल्यू कशी भेटेल तुम्हाला बॉस? ही व्हॅल्यू तुम्हाला इंटरपोलेट करून भेटेल. हे तुम्हाला मी व्हेरिएशन सांगतो आहे. दिस इज नॉट द पार्ट ऑफ दिस सम ॲट ऑल. मी जर तुम्हाला बोलतो की LY/LX अशी व्हॅल्यू आली की ती तुम्हाला त्या टेबलमध्ये भेटत नाही, मग आपल्याला इंटरपोलेट करायला लागतं. इंटरपोलेट कसं करणार तर भाई 1.2 मायनस 1.25 डिवायडेड बाय 1.25 मायनस 1.3, ठीक आहे, इक्वल्स टू 0.072 मायनस एक्स अपॉन एक्स मायनस 0.079. शिफ्ट सॉल्व करा, इथून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल बाय इंटरपोलेशन अँड दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ युअर अल्फा एक्स. कधी कधी इंटरपोलेट करायला लागू शकतं समोर, तर डोंट टेक इट फॉर ग्रांटेड की ऑलवेज यू विल गेट द वैल्यू इन टेबल. समटाइम्स इट मे बी द केस कि तुम लोग को इंटरपोलेट करने लग जाएगा सब में, लाइक दिस व्हेन यू गेट द मिडल वैल्यूज. ठीक है, सो डोंट शाई ऑफ देन टू गेट द वैल्यू फ्रॉम द इंटरपोलेशन. ओके, सो इंटरपोलेशन इज डन इन दिस सेंस. फाइन, so that ends our step number 4. Okay, that brings me to step number 6. Step number 6 काय बोलते आपल्याला? You have to calculate the required depth. Okay, check for the required depth. We get the formula as mu 0.136 FCK BD square. हा FE 415 ग्रेड साठी फॉर्म्युला आहे. जर ग्रेड चेंज झाला तर दिस फॉर्म्युला विल ऑल्सो चेंज. ओके, तो मेक दॅट इन अ नोट इन युअर नोटबुक की वो चेंज होता है डिपेंडिंग ऑन द ग्रेड ऑफ स्टील. MU कुठला घ्यायचा तर MU मॅक्सिमम घ्यायचा. ही स्टेप आपण 1 वे स्लॅबमध्ये पण केलेली. विड्थ आपण 1 मीटर म्हणजेच 1000 mm अज्यूम करतो. FCK 20 आहे. अँड फ्रॉम हिअर द ओनली अननोन इज D. इथे आपण बोलतो D रिक्वायर्ड, म्हणजे ॲटलिस्ट एवढी तरी डेप्थ पाहिजेच आपल्याला टू काउंटर दिस मच मोमेंट. तर दॅट डेप्थ रिक्वायर्ड इज 93.23 mm. आपण किती प्रोव्हाइड केलेली डेप्थ आठवते तुम्हाला? वी हॅड प्रोव्हाइडेड द डेप्थ ॲज 150 mm इफ आय एम नॉट रॉंग. 150 mm ची डेप्थ आपण दिली आहे आधीच्या कॅल्क्युलेशनमध्ये, जे आपण अज्युम केलेलं ट्रायल डेप्थ. तो इट इज ग्रेटर दॅन द रिक्वायर्ड डेप्थ. रिक्वायर्ड म्हणजे रिक्वायरमेंट फक्त 93.23 आणि तुम्ही दिली आहे 150. देअर फॉर युअर स्लॅब इज सेफ इन द डेप्थ कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, म्हणजे जी तुम्ही ट्रायल डेप्थ घेतलेली इट्स ओके, इट्स फॅन्टॅस्टिक. ओके, चलो ये स्टेप नंबर 6 खत्म होता है इधर. अब अभी हम स्टेप नंबर 7 में जाएंगे. Now the seventh and the most important step is the reinforcement calculation. ठीक आहे, reinforcement calculation मध्ये ॲज आय टोल्ड यू इन द इनिशियल इंट्रोडक्शन पार्ट ऑफ 1 वे, जेव्हा आपण सगळं शिकत होतो तर स्टार्टिंगला बोललेलो तुम्हाला की 2 वे स्लॅबमध्ये रिइन्फोर्समेंट दोन्ही डायरेक्शनला देतात, एक्स ॲज वेल एज वाय. तर त्या हिशोबानेच आपल्याला रिइन्फोर्समेंटचे कॅल्क्युलेशन करायचे. इथे मी लिहिले रिइन्फोर्समेंट इन शॉर्टर स्पॅन, दॅट इज अलॉंग द LX. ठीक आहे, तर आपण कसं लिहिणार इथे? पहिले तर ASTX लिहिला मी, कारण एक्स डिरेक्शनमध्ये आहे. फॉर्म्युला सेम आहे जसं आपण ह्याच्या आधी पण बघितलं आहे. 0.5 FCK FY 1 मायनस सो वन अँड सो फोर. पुट ऑल द व्हॅल्यूज. MUच्या वेळेला इथे 10⁶ मल्टिप्लाय करायला विसरू नका, न्यूटन MM मध्ये व्हॅल्यू घ्यायला. ठीक आहे, नाही तो आन्सर रॉंग आ जाएगा. मग ASTX हाला रिक्वायर्ड एरिया बोलतो आपण की एवढ्याची रिक्वायरमेंट आहे टू सस्टेन दिस मच मोमेंट. दॅट इज 466.87 mm² आलं मला. ठीक आहे, मग मी मिनिमम स्टील काढला की अरे यार एवढ्याची तर रिक्वायरमेंट आहे ओके, बट मिनिमम स्टील किती पाहिजे? तर तो 12% ऑफ AG असतो. लास्ट सममध्ये पण आपण बघितलेला जेव्हा 1 वे केलेला डिझाईन. 170 आहे तुमचा कॅपिटल D. तुमचा AST मिनिमम मला 204. म्हणजे दुनियाची गोष्ट काही पण होऊन जे दुनिया इकडची तिकडे होऊन दे, मिनिमम स्टील ह्या स्लॅबमध्ये किती जायला पाहिजे? 204. तुमची रिक्वायरमेंट कितीची आहे? 466, विच इज ग्रेटर दॅन द मिनिमम. देन इट्स ओके. ठीक आहे, मग आता आपण डिसाईड करतो स्पेसिंग किती द्यायचा. तर इथे मी अज्यूम केलं 10 mm डायाचे बार्स. स्पेसिंगसाठी A5 अपॉन AST इंटू 1000. A5 म्हणजे काय? एका बारचा एरिया किती? तर इट इज π/4 इंटू 10². एरिया ऑफ स्टील 466.87 आपल्याला पाहिजे होता इंटू 1000. 168.22 mm झालं. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलत आलो आहे की एरिया ऑफ स्टील शुड ऑलवेज बी रेड्यूस्ड. 168 है तो कितना हो जाएगा वो 160 mm. ठीक आहे, नाव कम्स द स्पेसिंग पार्ट. स्पेसिंगमध्ये अगेन अच्छा बाय द वे, इथे आपल्याला 160 mm झाल्यानंतर ना एक लाईन इन्क्लूड केली पाहिजे की प्रोव्हाइड, ही ह्याच्यानंतरच करा. ठीक आहे, प्रोव्हाइड डायमीटर 10 mm बार्स ॲट
160 mm center to center along shorter span. ठीक आहे. नंतर तुम्हाला आठवत असेल लास्ट सममध्ये एक एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड वाला कॉन्सेप्ट काढलेला आपण डेव्हलपमेंट लेंथ काढताना, तर तो मी इथेच काढून घेतो. ते डेव्हलपमेंट लेंथपर्यंत न्यायची गरज नाही. तुम्ही डेव्हलपमेंट लेंथमध्ये पण काढू शकता, बट मी स्टार्टिंगलाच काढून घेतो. तर स्पेसिंग इज इक्वल टू FI अपॉन एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड इंटू 1000. फॉर्म्युला सेम, फक्त ASTच्या जागी घालीला मी एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड. आता मी काय करेन, स्पेसिंगची जी व्हॅल्यू आहे ना, जी आपण राऊंडअप करून घेतली, 168 नव्हे 160, जी आपण राऊंडअप करून घेतली ती इथे टाकायची. त्याच्यासाठी एरिया ऑफ स्टील निघेल एक नवीन, हा अननोन आहे, ह्याला एक्स टाका, तुम्हाला आन्सर भेटेल 490.87. तुम्ही विचार करा, तुम्हाला रिक्वायरमेंट 466च्या एरियाची होती, तुम्ही प्रोव्हाइड कितीचा करताय, 490.87चा एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइड करताय अलॉंग द एक्स डिरेक्शन. सो इट इज सेफ. ठीक आहे. तर दिस इज जस्ट द फर्स्ट स्टेप इन रिइन्फोर्समेंट कॅल्क्युलेशन. आपण फक्त एक्स डिरेक्शनला रिइन्फोर्समेंट काढलेत, असेच आपल्याला वाय डिरेक्शनला पण करायचे, दॅट इज अलॉंग द लॉंगर स्पॅन. ठीक आहे. So we'll look into it. Okay, now we are interested in calculating the reinforcement in longer span, that is along LY. सगळ्यात पहिले हे सगळं करू नका, पहिले हे करा. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह डेप्थ अलॉंग लॉंगर स्पॅन. इथे मी स्टार आणि हॅशटॅग टाकलं, म्हणजे ही स्टेप इथून सुरुवात होते. ठीक आहे. त्याला D' बोलतो आपण, अँड इट इज गिवन बाय द फॉर्म्युला D-5. D इज द डायमीटर इफेक्टिव्ह डेप्थ, सॉरी, अँड -5 इज द डायमीटर ऑफ द बार. तो इफेक्टिव्ह डेप्थ आपल्याला माहिती आहे 150 mm आहे, -10 विच इज 140 mm इज टेकन अलॉंग द लॉंगर स्पॅन. तर हा फॉर्म्युला बघा, ASTY लिहिलं आहे, म्हणजे रिइन्फोर्स अलॉंग वाय डायरेक्शन. सगळं काही सेम आहे, फक्त इथे ना D' लिहिलं आहे मी, डीच्या जागी लिहिलं आहे D'. ठीक आहे. तेवढं सबस्टिट्यूशन करायचं, 140² 140. तुम्हाला इथून ना ASTY रिक्वायर्ड येईल, की एवढा वाय डायरेक्शनमध्ये रिक्वायर्ड स्टील आहे, 505.84. चेक करायचा की दिस इज AST मिनिमम से ज़्यादा और नॉट. AST मिनिममपेक्षा जास्त आहे. AST मिनिमम आपण मगाशी काढलेला, तो परत काढायची गरज नाही आहे, फक्त चेक करायचं. AST मिनिमम 205 काहीतरी होता, आणि आपल्याला रिक्वायर्ड किती आहे, 505, विच इज ग्रेटर दॅन AST मिनिमम, देअरफॉर इट्स ओके. आपण ही व्हॅल्यू वापरणार. तुम्हाला मी मगाशी पण फर्स्ट वन वे स्लॅबला पण सांगितलेलं की जर ही व्हॅल्यू AST मिनिममपेक्षा कमी आली, फॉर एक्झाम्पल AST मिनिमम इज 205 आणि ही व्हॅल्यू आली 190, तर तुमचा जो एरिया ऑफ स्टील आहे तो तुमचा AST मिनिमम घ्यायला लागेल तुम्हाला, विच इज 205. तुम्ही ही घेऊन व्हॅल्यू चालणार नाही, म्हणजे फर्दर कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला AST मिनिमम वापरायला लागेल. बट सध्याच्या केसमध्ये दिस इज बिगर दॅन AST मिनिमम, देअरफोर वी कॅन यूज AST रिक्वायर्ड ॲज फॉर अवर फर्दर कॅल्क्युलेशन्स. नंतर आपल्याला स्पेसिंग काढायची असते. फॉर दॅट वी नीड टू अज्युम द डायमीटर ऑफ बार्स. फॉर एक्झाम्पल मी डायमीटर ऑफ बार घेतले 10 mm, तर स्पेसिंग निघाली 5/4 × 10² A5ST, यू नो दॅट. 505.84 इथे पुट केला, मला 155.26 mm विच आय राउंडेड अप टू 150 mm भेटला. सो आय विल राईट इट ओव्हर हिअर की प्रोवाइड 10 mm डायमीटर बार्स ॲट 150 mm सेंटर टू सेंटर अलॉन्ग लॉन्गर स्पॅन. ठीक है, तो ऐसा मैंने लिख दिया है यहाँ पे. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टेंट स्टेप इज़ दैट कि एक बार ये हो गया हम लोग का लॉन्गर स्पॅन वगैरे डिसाईड. नाव इथे तुम्ही विचार करायचं, इथे AST प्रोव्हाइडेड नाही काढला का? नाही, गरज नाही. आपल्याला फक्त एक्स डिरेक्शनच्या ASTची प्रोव्हाइडेडची गरज होती. इथे AST वाय म्हणजेच वाय डिरेक्शनचा प्रोव्हाइडेड स्टील काढायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो येस, दॅट प्रिटी मच सम्स अवर रिइन्फोर्समेंट कॅल्क्युलेशन. रिइन्फोर्समेंटचे कॅल्क्युलेशन्स डन झाले आपल्या इथपर्यंत. ASTX ASTY दोन्ही काढले आपण अलॉंग एक्स अँड वाय डिरेक्शन. वी आर प्रिटी मच डन विथ इट. ओके. आणि तुम्हाला जसं मी बोललेलो, डिस्ट्रीब्युशन स्टील इथे येत नाही, तर कृपया करून स्टेप्स फॉलो करताना 1 वे आणि 2 वेचे इथे डिस्ट्रीब्युशन स्टील काढून ठेवू नका. इट इज नॉट देअर इन आवर 2 वे स्लॅब. 2 वे स्लॅबमध्ये डिस्ट्रीब्युशन स्टील आपण देतच नाही. दॅट बिकम्स टेक्निकली अनकरेक्ट. ठीक आहे, सम रॉंग होईल तुमचा. ओके ओके, लेट्स क्विकली मूव ऑन टू स्टेप नंबर 8. चेक फॉर सर्विसेबिलिटी. सर्विसेबिलिटी बोलो या चेक फॉर डिफ्लेक्शन बोलो, इट्स वन एंड द सेम. Okay, so here they have given Fs is equal to 0.58 Fy AST required upon AST provided. Over here we have got 0.58 into 415 into 466.87 490.87. ये previous steps है, हे आपण शॉर्टर स्पॅनचेच घेणार कंपल्सरीली. ठीक आहे. AST required and AST provided should be taken of your shorter span. So Fy is taken to 28.93 Newton per mm square.
So percentage of steel will come out to be AST provided B upon D into B into D into 100. ये फॉर्म्युला था पर्सेंटेज स्टील का जो अपन फर्स्ट वन वे स्लॅबमध्ये पण वापरला. AST provided is 490.87, B is 1000, D is 150 into 100. पर्सेंटेज स्टील आहे. तुम्हाला माहिती आहे की ह्या दोन व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत मॉडिफिकेशन फॅक्टर काढण्यासाठी. 228.93 लेट्स काउंटेड ॲज 229 समथिंग. तो 240 आणि 190च्या कुठेतरी मध्येच येणार किंवा 240च्या थोडाफार जवळच येईल. ठीक आहे, इन अलॉंग दिस लाईन. ठीक आहे, अलॉंग दिस कर्व. इथे पेन्सिलने एक छोटासा कर्व मारून घ्यायचा. 0.324% है, तो 0.3 के थोड़ा सा आगे जाके लाइन्स को ऊपर लेके जाने का, एंड इट गोज़ समवेयर ओवर हियर अप टू 1.75. ठीक है, तो इसीलिए मैंने मॉडिफिकेशन फैक्टर लिया 1.75. परमिसिबल डिफ्लेक्शन इज गिवन एज बेसिक वैल्यू इनटू मॉडिफिकेशन फैक्टर. बेसिक वैल्यू 20 है, मॉडिफिकेशन फैक्टर 1.75. परमिसिबल डिफ्लेक्शन कम्स आउट 35. एक्चुअल डिफ्लेक्शन यू नो इज स्पैन अपॉन डेप्थ. स्पॅन इफेक्टिव्ह स्पॅन घ्यायचा 5150 mm डिवायडेड बाय डेप्थ 150 विच इज 34.33. सो इन दिस केस वी कैन से दैट परमिसिबल डिफ्लेक्शन कम्स ग्रेटर दैन एक्चुअल डिफ्लेक्शन. PD and AD मतलब परमिसिबल डिफ्लेक्शन, AD मतलब एक्चुअल डिफ्लेक्शन. देयरफॉर वी कैन से आवर स्लैब इज सेफ इन डिफ्लेक्शन और सर्विसेबिलिटी. डन. Okay, let's now move on to the step number 9, check for shear. We also did this in one way slab. We are also doing it in the two-way slab. There is no difference. फक्त एक छोटा सा difference I will show you in the subsequent part. तो first difference is VU. ठीक है, VU is W. difference नहीं है वो, same step है. WU into LX divided by 2 WL by 2 because we are taking a simply supported item. WU का वैल्यू है 12.375. LX इफेक्टिव लेंथ लेना चाहिए 5.15. तो लोड आया तुमको, इसको बोलते हैं शेयर फोर्स. दिस इज कॉल्ड एज शेयर फोर्स, डिज़ाइन शेयर फोर्स बोलते हैं इसको. 31.865 किलो न्यूटन. सिमिलरली वी नीड नॉमिनल शेयर स्ट्रेस. नॉमिनल शेयर स्ट्रेस इज गिवन बाय VU अपॉन B इंटू डी. VU का वैल्यू है अपने पास 31.865. तो 31.865 इंटू 10⁻³ करो न्यूटन आ जाएगा. B इज़ 1000, D इज़ 150. 0.212 न्यूटन पर mm² आ गया अपने को टाउ V. आता आपल्याला ना पर्सेंटेज स्टील काढायचं आहे. पर्सेंटेज स्टीलमध्ये AST लागतो. बट जेव्हा 2A स्लॅब आपण वापरतो तेव्हा आपण बेंटअप बार्सचं प्रोव्हिजन देतो. बेंटअप बार्समध्ये आपला एरिया कमी लागतो आपल्याला. फॉर एग्जांपल एरिया ऑफ स्टील प्रोवाइडेड इज 490.87. तो इतने का बेंटअप बार कंज्यूम नहीं करता है, उससे हाफ करता है. तो 490.87 डिवाइडेड बाय 2 विच इज 245.435. नाउ टेकिंग दिस एरिया ओवर हियर AST मध्ये 245.435 1000 into 150 into 100, I got the percentage steel as 0.163%. You know what we need to do with this percentage? तुम लोग को टाउ C निकालना पड़ता है based on this chart, which is called as design shear strength. 0.163 is the percentage of steel. इथे बघा हा टेबल पूर्ण 0. म्हणजे पर्सेंटेज स्टीलचाच आहे. 100 AST B into D. पण इथे 0.163 आहेच नाही. कैन इट इज़ लाइंग बिटवीन 0.15 एंड 0.25. इंटरपोलेट करना पड़ेगा. तो 0.15 0.25 के बीच में 0.163. टाउ सी का वैल्यू 0.15ला 0.28 आहे, 0.25ला 0.35 आहे आणि 0.163ला मला शोधायचं आहे. तो आय इंटरपोलेटेड दिस अँड आय गॉट द एक्स एज 0.2891. म्हणजेच माझा टाउ सी 0.2891 आहे. बट ह्याच्यानंतर आपल्याला याला मल्टिप्लाय करायला लागतं बाय फॅक्टर विच इज के. ठीक आहे, आपल्याकडे 170 mmचा स्लॅब आहे. मी 175 mmपर्यंत व्हॅल्यू घेतो 1.25. ठीक आहे, म्हणून मी इथे टाउ सी इज इक्वल टू के इंटू टाउ सी लिहिला विच इज 1.25 इंटू 0.2891. आय गॉट द आन्सर एज 0.361. मी तुम्हाला बोललेलो कि जर टाउ सी इज़ ग्रेटर देन टाउ वी तो तेरे को नो शेयर रीइंफोर्समेंट रिक्वायर्ड ऐसा कमेंट करके छोड़ देना है. तो इधर तुम्हारा स्टेप नंबर 9 वाइंड अप होता है, चेक फॉर शेयर. ठीक है, इसके अंदर एक और एडिशनल स्टेप आता है टॉर्शनल रीइंफोर्समेंट्स करके. 2A स्लॅबमधला एक्सक्लुझिव्ह स्टेप आहे. याच्यात आपण टॉर्शनल रीइन्फोर्समेंट पण देतो विच विल बी युअर स्टेप नंबर 10. दिस इज चेक फॉर शेअर कम्प्लिटली, मतलब ऑलमोस्ट सिमिलर टू योर वन वे स्लॅब. फक्त इथे अल्टरनेट बेंटअप मारण्यात दिलं असेल तर ऑलमोस्ट वन वे स्लॅब जैसा ही था. ओके ओके, नाउ वी आर ऑन टू द टॉर्शनल रीइन्फोर्समेंट्स. टॉर्शनल रीइन्फोर्समेंट्स आर दोज रीइन्फोर्समेंट विच आर प्रोवाइडेड एट द कॉर्नर्स ऑफ द स्लैब. चारों कॉर्नर पे अपन प्रोवाइड कर सकते हैं. ये जनरली अपन 2A स्लैब में करते हैं. दिस टॉर्शनल रीइंफोर्समेंट व्हेन यू प्रोवाइड इट
एलिमिनेट्स द चान्सेस ऑफ द एजेस टू लिफ्ट अप ऑफ द स्लॅब. ठीक आहे. तर टॉर्शनल रेनफोर्समेंट्स आर प्रोवाइडेड इन द फॉर्म ऑफ मेश लाइक दिस. अभी मेश का साइज़ कितना होना चाहिए ये अपन को IS कोड बताता है. मेश साइज पेज नंबर 90 इधर है टॉर्शन रेनफोर्समेंट के बारे में. ठीक है. तो हियर दे हैव रिटन द टॉर्शन रेनफोर्समेंट शैल बी प्रोवाइडेड एट एनी कॉर्नर where the slab is simply supported on both edges meeting at that corner. It shall consist of top and bottom reinforcement, each with layers of bars placed parallel to the sides of the slab and extending from the edges a minimum distance of 1/5 of the shorter span. तो 1/5 of shorter span is LX. LX म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू घ्यायची, इथे इफेक्टिव्ह स्पॅन घ्यायचा नाही. So it's 5000 divided by 5 which is 1000 mm. म्हणजे this mesh size will be 1000 mm by 1000 mm in dimension. Okay. नेक्स्ट उसी में आगे लिखा है द एरिया ऑफ रीइंफोर्समेंट इन ईच ऑफ दीज 4 लेयर्स शैल बी 3/4. 3/4 का मतलब होता है 3/4 ऑफ द एरिया रिक्वायर्ड फॉर द मैक्सिमम मिड स्पैन मोमेंट इन द स्लैब. व्हाट डू आई मीन बाय दिस? सी द टॉर्शनल एरिया शुड बी टेकन 3/4 ऑफ एरिया ऑफ स्टील प्रोवाइडेड इन एक्स डायरेक्शन. एरिया ऑफ स्टील प्रोवाइडेड इन एक्स डायरेक्शन इज आई गेट्स 490.87. प्लीज़ करेक्ट द वैल्यूज इफ दे आर रॉन्ग. ठीक है. इन द सम ये कभी कभी क्या है कि मेरे को प्रीवियस वैल्यूज़ मालूम नहीं है, तो वो हो सकता है मिस्टेक हो जाए. तो आई गॉट द एरिया इज़ 368.15. आई एम अज्यूमिंग द 8 mm डायमीटर बार एंड उसके अकॉर्डिंग मैंने स्पेसिंग निकाला 5/4 into 8 square 368.15 into 1000 एंड वी गॉट द आंसर इज 130 mm. प्रोवाइड डायमीटर 8 mm बार एट 130 mm सेंटर टू सेंटर. दैट विल बी आवर टॉर्शनल रीइंफोर्समेंट डन. ठीक है. योर रीइंफोर्समेंट डिटेलिंग शुड लुक एग्जैक्टली लाइक दिस. ये नहीं बना पाए तो एटलीस्ट ये तो बना के आना. सी दिस इज L = 5 मीटर. हा शॉर्टर स्पॅन आहे. ह्याला पॅरलल डायरेक्शनमध्ये मध्ये ह्या 2 लाईन आहेत अशा काळ्यावाल्या दिसतात त्या स्ट्रेट लाईन्स. दिस इज युअर रीइन्फोर्समेंट इन एक्स डायरेक्शन. जो आपण काढलेला आठवतो तो एरिया ऑफ रीइन्फोर्समेंट इन एक्स डायरेक्शन तो इथे देणार तुम्ही. आणि हे जे डॉट्स आहेत ब्लॅक डॉट्स दिस इज अलॉंग वाय डायरेक्शन. अलॉंग LY डायरेक्शन दिस विल बी द डॉट्स. म्हणजे ह्यांच्या व्हॅल्यूज तुम्ही तिथे म्हणजे जी व्हॅल्यू आली तुम्हाला बार्सची आणि स्पेसिंगची ती तुम्ही तिथे टाकाल. हा ह्याने एक्झॅक्टली टॉप व्ह्यू बनवला आहे रीइन्फोर्स आपल्या स्लॅबचा. सो हिअर वी हॅव 5 meters अँड हिअर वी हॅव 6 meters. सो दिस इज द शॉर्टर स्पॅन. तो इथे शॉर्टर स्पॅनचा एरिया यायला पाहिजे ऑफ स्टील. दिस इज द लॉंगर स्पॅन. द लॉंगर स्पॅन ऑफ एरिया शुड बी प्रोवाइडेड ओवर हिअर, राईट? And these are the torsional reinforcements like this. This is the complete diagram or reinforcement ka for a two-way slab. Okay, it's on page number 4.28 of book. You can refer it anyway. ठीक है. Now I just want you to know कि इसमें मैंने ऑलमोस्ट सब वेरिएशंस बता दिया तुम लोग को जब अपन सम कर रहे थे, बट स्टिल आई विल जस्ट रीड आउट सम क्वेश्चंस फॉर यू. हियर दे हैव रिटन डिज़ाइन अ रूफ स्लैब ऑन अ रूफ ऑफ क्लियर डायमेंशन 3 meter into 4 meter. तर LX 3 meter है, LY 4 meter है. द स्लॅब इज सिम्पली सपोर्टेड. अंडरलाईन दिस वर्ड सिम्पली सपोर्टेड. कारण तुम्हाला जो टेबल वापरायचा असतो मग तो असतो टेबल नंबर 26 की 27. तो दुसरा टेबल वापरायचा असतो खालचा छोटा टेबल. 230 mm थिक वॉल्स म्हणजे बीम विड्थ दिली आहे 230 mm म्हणजे सपोर्ट आपल्याला दिले ऑन 4 साइड्स. टेक लाईव्ह लोड ॲज 3 kN/m² अँड फ्लोअर फिनिश लोड ॲज 1 kN/m². ह्याच्यात तुम्ही जो क्लॉज होता मध्ये टाईप 2मध्ये आपण बोलायचो की अज्युम द ट्रायल डेप्थ ऑफ द स्लॅब. तर त्याच स्लॅबमध्ये काय होतं कंडिशन की शॉर्टर डायमेन्शन शुड बी लेस दॅन 3.5 meter विच इज देअर. 3 meter आहे, 3.5 पेक्षा छोटा आहे. लाईव्ह लोड शुड बी टिल 3 kN. तर लाईव्ह लोड 3 kN पर्यंत आहे. मग जेव्हा आपण ही ट्रायल डेप्थ ऑफ द स्लॅब काढू ना तेव्हा आपला फॉर्म्युला काय होईल? स्पॅन अपॉन ओव्हरऑल डेप्थ 35 into 0.8. हे मी तुम्हाला व्हेरिएशन ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि या सममध्ये हा LY/LXचा टेबलच आलेला आहे बनवून α_x आणि α_yच्या व्हॅल्यूसाठी. तर काय टेन्शनच नाही, क्वेश्चनमध्येच दिलेला होता. ठीक आहे. सो मोर सच आयटम्स आर देअर. फॉर एक्झाम्पल लुक ॲट दिस. डिझाईन अ स्लॅब ऑफ अ हॉल ऑफ साइज 3 meter into 4 meter इफेक्टिव्ह. द स्लॅब इज सिम्पली सपोर्टेड. अगेन दिस इज अ सिम्पली सपोर्टेडवाला प्रॉब्लेम. लाईव्ह लोड दिला आहे, फ्लोअर फिनिश लोड दिला आहे. बट इथे बघा लाईव्ह लोड 4 आहे, त्यामुळे तो क्लॉज अप्लिकेबल होणारच नाही. म्हणजे आपण आपल्या नॉर्मल वेनी सॉल्व करणार इथे. कुठे गेलं ते? हां, स्पॅन अपॉन इफेक्टिव्ह डेप्थ इज इक्वल टू 20 into मॉडिफिकेशन फॅक्टर. ठीक आहे. बिकॉज तो क्लॉज आपला सॅटिस्फाय नाही झाला. एक सम असा याच्यात ना लाईव्ह लोड दिलेला नाही, मी तो शोधतोय. जस्ट अ मोमेंट, आय विल जस्ट फाइंड इट आउट अँड टेल यू.
Yeah, this is the first problem itself. इधर देखो, design a simply supported slab. That's a simply supported slab, 4.5 meter into 4.8 meter residential building. Using M20 and FE415, the slab is supported on all four sides. Check the slab for shear along with the table given below. Sketch the reinforcement details. आता ह्याच्यातनं लाईव्ह लोड दिलात नाही, बट लिहिलं आहे की ते रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी लाईव्ह लोड शुड बी टेकन एज 2 kN per meter square. Okay, so the live load should be taken as 2 over in this problem. Okay, so yeah, this is our two-way slab done and dusted. Okay, fine, that's it from my side on two-way slabs. Bye bye.